नमस्कार. परत आपले सहर्ष स्वागत आहे आर एस क्लासेसमध्ये. बरेच दिवस आपण ॲनालिसिस केलेलं नाही, काहीतरी अडचणी असल्याकारणाने थोडंसं ॲनालिसिस करायला प्रॉब्लेम झाला. तर चला परत आपण येणारा आठवडा कशा पद्धतीनं XUSDमध्ये असणार आहे आणि कशा पद्धतीनं मुवमेंटसुद्धा होणार आहेत हे देखील आपण इथं पाहणार आहोत. तत्पूर्वी जर इथं बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर इथं तुम्ही बघायला गेला तर कुठंतरी कॅन्डलची मुवमेंट ही मंथलीची अगदी मला वाटते उद्या सोमवारपासून असं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, चालू होतील व्यवस्थित. पण इथे कुठेतरी आपल्याला समजते बघा की मार्केटची मुवमेंट ही बुलिश आहे. ओके, इथं आर एस स्ट्रॅटर्जीसुद्धा आपली झालेली आहे, यात कुठली शंका नाही आहे. त्याच्यामुळं येणारी कॅन्डलसुद्धा बायच्या दिशेला जाणार आहे, ह्यात शंका कुठलीच नाही आहे. पण मार्केटची मुवमेंट ही ह्या पद्धतीने एक मला वाटते 3499च्या आसपास एक टार्गेट त्याचं असणार आहे. ते टार्गेट ती हिट करेलच, त्यात कुठली शंका नाही आहे. पण मंथलीची कॅन्डल आता इथं जवळपास आलेली आहे खरी, म्हणजे कवर झालेली आहे खरी. पण सोमवारपासून जी मार्केट असणार आहे कुठंतरी करेक्शनच्या स्वरूपात थोड्याशा प्रमाणात, म्हणजे अगदी अर्धा दिवस सोमवारचा असू दे किंवा पूर्ण दिवस असू दे किंवा सोमवार मंगळवार असू दे, थोडं एक 2-4 दिवस असं नका खाली थोडंसं येण्याची शक्यता दाट आहे. ओके, तर शुक्रवार आपण आपल्या पुढल्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीची मुवमेंट असणार आहे हे आपण इथं पाहणार आहोत. तर चला आपण आठवड्याच्या मुवमेंटला इथं आलेलो आहोत. आठवड्याचे कॅन्डल तुम्हाला दिसत आहेत अगदी 1 एप्रिलपासून जर तुम्ही बघायला गेलं, अगदी 7 एप्रिलपासूनच बघायला गेलं तर टोटल इथे एक बघायला मिळेल की एका रेंजमध्ये मार्केटची मुवमेंट झालेली आहे. तरी तुम्हाला समजेल बघा, हा एक सपोर्ट आहे बघा. हा सपोर्टपासूनच मार्केटची मुवमेंट ही अशा पद्धतीनं आहे आणि ह्या मार्केटच्या मुवमेंटमध्येच मार्केटची मुवमेंट ह्या पद्धतीनं चाललेली आहे. आणि कुठंतरी मार्केटची मुवमेंट ही आपल्याला बदलते आहे आणि इथं सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याची शक्यता दाट आहे आणि त्या पद्धतीनं मार्केट जात आहे. ओके, तर आठवड्याच्या कॅन्डलला आपल्याला इथं बघायला मिळेल की आर एस स्ट्रॅटर्जीसुद्धा इथं झालेली आहे आणि येणारी कॅन्डल ही बायच्या दिशेला असणार आहे. तत्पूर्वी इथं जर SNR जर तुम्ही बघायला गेला तर इथं एक SNRसुद्धा बनलेला आहे. एक की लेवलसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळेल किंवा ह्या पद्धतीनं असणार आहे. इथं कुठंतरी मार्केट बघा, इथं कुठंतरी मार्केटची मुवमेंट इथं वरती जाऊन परत हे सपोर्ट घेऊन इथं सपोर्ट घेऊन मार्केट बायच्या दिशेला जाऊ शकतं. किंवा इथे जर तुम्ही हा एक झोन जरी पकडला तर ह्या झोनला तरी कुठेतरी मार्केट टच करण्यासाठी येण्याची शक्यता दाट आहे, हे आपल्याला इथं दिसतं आहे. आणि त्याचबरोबर मार्केटची मुवमेंट परत खाली येऊन परत वरची दिशा धरेल हे असं मला वाटते. तर पुढल्या आठवडा हे असा 1-2-3 दिवस सेलिंग असणार आहे, त्यानंतर बायच्या दिशेला असू शकते. आणि त्याचं टार्गेट असणार आहे ती 3499च्या आसपास टार्गेट असणार आहे. वन डेच्या कॅन्डलला जर आपण बघायला म्हणजे वन डेच्या हिशोबाने जर आपण इथं बघायला गेलो तर टोटली तुम्हाला इथे एक रेंज दिसेल की बाबा किती दिवस, म्हणजे अगदी 4 ते 5 महिने झालं एकसारखं मार्केटची मुवमेंट साईडवेज होते. फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना लॉसेससुद्धा सहन करावं लागलेलं आहे. इथं हे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते. तर आपल्याला इथं समजेल की बाबा इथं कुठंतरी मार्केटची मुवमेंट जर तुम्ही बघायला गेलं तर इथं कुठं पण मार्केटची मुवमेंट ही तुम्हाला इनबॅलेन्स दिसेल. आणि मार्केटची इनबॅलेन्स जर मार्केटची मुवमेंट झाली, बिग कॅन्डल जर झाल्या तर मार्केट ही ऑर्डर ब्लॉकपर्यंत येत असतं किंवा बॉसपर्यंत येत असतं. BOS बॉसपर्यंत येऊ शकते किंवा ऑर्डर ब्लॉकपर्यंत येऊ शकते, इथं आपल्याला समजतं आहे. आणि इथं एक झोन पण झालेला आहे. आणि इथं तुम्ही जर इथं जर फिबोचा जर विचार करायला गेला किंवा फिबो इथं जर तुम्ही वापरली तर इथं पण तुम्हाला सर्वसाधारण फिबोनासुद्धा चांगल्या पद्धतीने इथं तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं मार्केटची मुवमेंट असणार आहे. आणि इथं आपल्याला गोल्डन एरिया कुठं असणार आहे, हा गोल्डन एरिया या एरियामध्येच येऊ शकतो, असंही होऊ शकतं इथं, हे लक्षात घ्या. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त ही की लेवल आहे, ही की लेवललाच आपण SNRच्या हिशोबानं इथं पण टच करून मार्केट बायच्या दिशेला फिरू शकतं. किंवा ही जर की लेवल जर त्यानं तोडली तर त्याचं टार्गेट असणार आहे जो आपला झोन आहे त्या झोनपर्यंत मार्केट असणार आहे आणि त्यानंतर मार्केट बायच्या दिशेला जाऊ शकतं. 1-2 दिवससुद्धा सोमवार मंगळवारसुद्धा घडू शकतं किंवा सोमवारीच मार्केट परत खाली येऊन वरची जाण्याची दिशा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असू शकते. त्याचबरोबर आपण जर 4 आवरच्या कॅन्डलला जर इथं बघायला गेलो तर इथं आपल्याला क्लिअर कटच दिसते बघा, इनबॅलेन्स मार्केट झालेलं आहे. इथे इनबॅलेन्स मार्केट झालेलं आहे. ही सुद्धा बिग कॅन्डल आहे आणि ह्या बिग कॅन्डल एक झोन आहे आणि ह्या झोनला टच करण्यासाठी मार्केट 99% इथे येणार आहे, ह्यात कुठली शंका नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त सेलिंग झोन असणार आहे. पण मार्केटचा झोक हा सगळा बाईंगचा आहे, त्यामुळे थोडंसं सेलिंगला जरी मार्केट आलं तरीसुद्धा तुम्ही थांबणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर
एंट्री घेणं गरजेचं आहे. कारण मार्केटची मुवमेंट ही तुम्ही बघितलं असाल की सगळं जी लिक्विडिटी आहे ती सगळी लिक्विडिटी ह्या एरियामध्ये पडलेली आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा मार्केटची मुवमेंट ही बाहेरच्या दिशेनेच आहे. मार्केट रिट्रेसमेंट घेईल, करेक्शन थोड्याशा प्रमाणात करेल आणि मार्केटची मुवमेंट ही परत बाहेरच्या दिशेला असू शकते, हे विषयच नाही. ओके, तर एका तासाच्या कॅन्डलला जर इथं आपण जर बघायला गेलो तर इथं आपल्याला बिग कॅन्डल इथं आलेले दिसत आहेत आणि ही इनबॅलेन्स मार्केट झालेलं आहे. ह्या बिग कॅन्डल आहेत आणि ह्या बिग कॅन्डलची लिक्विडिटी गॅप करण्यासाठी मार्केट ही 99% ह्या झोनपर्यंत येणार आहे, ही कुठली शंका नाही आहे. किंवा इथून जर समजा जर वरती जायचं असेल, ही जी की लेवल आहे, ह्या की लेवलपासूनच मार्केट वरती जर गेलं तर जवळपास आपलं टार्गेट हिट करून परत मार्केट खाली पडण्याची शक्यता दाट आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या ह्या लेवल आहेत, ह्या लेवल समजून घेणं गरजेचे आहेत. त्याच पद्धतीनं आपण काम करणं गरजेचं आहे, कारण इथे की लेवलसुद्धा फार महत्त्वाचे आहे आणि त्या पद्धतीनंच जाईल. आणि इथं जर तुम्ही एका तासाला बघायला गेलं तर इथं आर एस स्ट्रॅटजीसुद्धा झालेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं योग्य त्या डायरेक्शनसुद्धा इथं मिळालेलं आहे. त्याचपूर्वी जर इथं आपण बघायला गेलं तर छोटासा पुलबॅक स्ट्रॅटजी जर आपण बघायला गेलं तर पुलबॅक स्ट्रॅटजी आपल्याला काय दाखवते बघा. तर पुलबॅक स्ट्रॅटजी आपल्याला अजून वरती मार्केट जाणार आहे, ही एक आपल्याला इथं भाकीत करते आणि त्याचं टार्गेटसुद्धा आपल्याला इथं जवळपास चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. ते पण टार्गेट आहे ते 3506चं टार्गेट आहे. याचा अर्थ एकच की 3499पर्यंत ते टार्गेट जाणार आहे, कारण इथं पण पुलबॅक स्ट्रॅटजीनं आपल्याला कव्हर केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मार्केटची मुवमेंट होऊ शकते. पुढल्या आठवडा हा नक्कीच बाईच्या दिशेला असू शकतो. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक करूनच तो परत खाली पडू शकतो, कारण आठवड्याची कॅन्डल जर तुम्ही बघायला गेलं ती सुद्धा बिग कॅन्डल आहे, एकदम बिग कॅन्डल आहे आणि मार्केटची मुवमेंटसुद्धा एकदम फास्ट प्रमाणात इथं दिसते आहे आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक करूनच परत मार्केट ह्या एरियामधून किंवा या एरियामधून परत खाली पडण्याची रिट्रेसमेंट घेण्याची शक्यता आहे, असं आपल्याला इथं वाटतं आहे. ओके, तर आपण परत सोमवारी सकाळी भेटणारच आहोत. कशा पद्धतीनं आपण मार्केट असेल त्या पद्धतीनं ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. आपले ज्या लोकांनी सेटअप शिकलेले आहेत ते सेटअपची तुम्ही सवय करा. आर स्ट्रॅटर्जी असू द्या, कुठलीही सेटअप असू दे, डेली वाईस असू द्या, बरेच काही गोष्टी शिकवल्या आहेत, त्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास करा आणि परत मार्केट दिशेने योग्य दिशेनं ट्रेडिंग करा. थँक्यू.